तर मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS ऑनलाईन एंगेजमेंट म्हणजे इंडिया पोस्ट बँकेचे जे जागा निघाल्या आहे 28,000 याचा फॉर्म कसा भरायचा घरबसल्या जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. ते तुम्ही रिडायरेक्ट होऊन डायरेक्ट वेबसाईटवरती येणार आहे. तुम्ही तुमचा फॉर्म लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रकारे अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, कारण की फॉर्मची तारीख जी आहे आता जवळजवळ येत आहे, वाढवून दिली जाणार नाही, कारण की 2 फेब्रुवारी सुरू झालेले आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत ही तारीख राहणार आहे. क्लोज डेट दिलेली आहे 16 फेब्रुवारी 2026. 11 दिवसाचा कालावधी आजपासून राहिलेला आहे. इथं सांगण्यात आलं आहे करेक्शन पिरियड जे आहे, चुकीचा फॉर्म भरला असेल तुम्ही ते एडिट करू शकता 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये. कारण की इथं खाली आल्यानंतर ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अशी वॅकेन्सी निघालेली आहे. आता सर्वात जे ऑप्शन आहे क्यू अप्लाय ऑनलाईन ग्रीनला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रकारे अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाला आहे. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट नोटिफिकेशन या ऑप्शनवरती ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूलला आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे थोडं लोड घेतल्यानंतर अशा प्रकारे पुढची स्टेज ओपन होते. तुमची जी पर्सनल डिटेल आहे तुम्हाला भरावं लागते. इथं इन प्रोग्रेसमध्ये दाखवत आहे. तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना जो डाटा भरला तो डाटा ऑटोमॅटिकली इथे येणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता सर्व माहिती इथं आली आहे. मी सिक्युरिटी पर्पजसाठी हे थोडं हाईड केलेलं आहे, म्हणजे ब्लर केलं आहे. तुम्हाला मी इथे मॅरिड स्टेटस टाकायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता PWD इथं नो करायचे. तुम्ही अपंगत्व आहात का, तर हो करायचे. एम्प्लॉयमेंट स्टेटस नो करायचे. ॲड्रेस तुमचा इथं टाकायचा आहे, कारण की प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. कारण की तुम्हाला इथं बघू शकता तुमचा जो ॲड्रेस आहे जसं इथं तुम्हाला टाकायचं. तुम्हाला जर परमनंट ॲड्रेस आणि जो तुमचा ॲड्रेस आहे ते तुम्ही सेम करून टाका, कारण की इथं तुम्ही टाकायची गरज नाही. इथं आल्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेजला इथं ऑप्शनवरती निवडायचं आहे. नेक्स्ट स्टेजवरती गेल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं SSC शेड्यूल सर्कल तुम्हाला ते निवडायचं आहे. तुमचं कोणतं महाराष्ट्रामध्ये आहे, आपण आता महाराष्ट्र निवडायचं आहे. कारण की बघू शकता खाली आल्यानंतर महाराष्ट्र सर्कल या ऑप्शनला निवडायचं आहे. महाराष्ट्र सर्कल निवडल्यानंतर पासिंग इयर तुम्ही जे 10वी जे आहे कधी पासआउट झाला ते इथं टाकायचं आहे. टाकल्यानंतर सिलेक्ट बोर्ड करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी हायगर इथं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे सर्व मार्क आपण टाकलेले आहे. मार्क टाकल्यानंतर सीट नंबर, पासिंग नंबर टाकलेला आहे. SSC मेमो नंबर म्हणजे तुमचा रोल नंबर ते टाकून द्यायचा आहे. तुम्हाला सर्व लँग्वेजचे जे आहे 10वीचे लँग्वेजचे जेवढे मार्क आहे ते मार्क इथं टाकायचे. मार्क टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता CGPA म्हणजे स्कोर तुमचा नसेल तर टाकू नका, तुम्ही ब्लँक सोडू शकता असं इथं माहिती दिलं आहे. सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो ऑप्शन होता जो एज्युकेशनचा तो आता पूर्ण झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकता इथं ग्रीन टिकमध्ये आलेलं आहे. तुम्ही बघा इथं पर्सनल डिटेल पण भरलेले आहे आणि एज्युकेशन डिटेलसुद्धा इथं कंप्लीट झालेले दाखवत आहे. कारण की महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही बघू शकता इथं खाली आल्यानंतर आपला पोस्ट प्रिपरेस फ्रॉम सर्कल निवडायचे. सर्कल म्हणजे आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र सर्कलमध्ये डिव्हिजन निवडायचे. डिव्हिजन कोणता आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर वगैरे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथं तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली आल्यानंतर पोस्ट प्रिपरेशनमध्ये तुम्ही बघू शकता इथं PWDचं स्टेटस जे आहे तुम्ही खाली यायचे. आपल्याला खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, खाली आल्यानंतर इथं तुमचं जे सेट सर्कल आहे निवडायचं आहे, डिव्हिजन निवडायचं आहे. तुमचे जे आहे आता प्रिपरेशनची सर्कल आहे तुम्ही निवडू शकता. 1 2 3 4 5 नंबरला तुमचे जे गावाचं सर्कल आहे तुम्ही इथे गावं बघू शकता. संपूर्ण इथं गावं आलेले तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला जे निवडून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. इथं संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्या इथं नेक्स्ट लेवलला इथं क्लिक करायचं आहे. नेक्स्ट लेवलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म टू याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यूवरती जायचं आहे. प्रिव्ह्यूवरती गेल्यानंतर फोटो वगैरे तुम्हाला इथं टाकायचे. फोटो टाकण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता चूज फाईलवरती गेल्यानंतर संपूर्ण फोटोची फाईल तुम्हाला ओपन होणार आहे. तुम्हाला फोटो ते अपलोड करायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं हाईड केलेलं आहे, म्हणजेच ब्लर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली आल्यानंतर डिक्लेरेशन इथं आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यूवरती जायचं आहे. प्रिव्ह्यूवरती गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा संपूर्ण प्रिव्ह्यू जो डाटा आहे तुम्ही जे भरलं आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे. काही चुकी तर झाली नसेल तुम्ही इथे बघू शकता. चुकी झाली असेल तर परत एडिटर तुम्ही जाऊ शकता, पाठीमागे जाऊ शकता. तुम्ही जे फॉर्म भरला आहे संपूर्ण माहिती, ॲड्रेस, तुमच्या गावाचा ॲड्रेस, तुम्ही शहराचा ॲड्रेस
किंवा तुमचं पासिंग इयर, तुम्ही 10वी कधी पास झाला, कोणतं सर्कल आहे, तुमची संपूर्ण मार्क हे दिसणार आहे. त्या मार्कावर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सरकार छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनमध्ये मी टाकलेला आहे. हा फॉर्म भरला आहे, तुम्ही सर्व निवडलेलं आहे. इथे जे BO आहे तुम्ही इथे बघू शकता. तुमचा जो फोटो सिग्नेचर संपूर्ण माहिती इथं आलेलं आहे. खाली तुम्ही बघू शकता की इथं सर्वात खाली यायचे 7-8 ऑप्शन इथं वाचू शकता किंवा सोडून पण देऊ शकता. सबमिट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येस सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोरचा इंटरफेस म्हणजे पेमेंट करण्याचा जो इंटरफेस ओपन होणार आहे. तुम्ही इथे बघू शकता 100 रुपये आपल्याला इथे भरायची. इथे प्रोसेस टू पेमेंटवरती जायचं आहे. प्रोसेस टू पेमेंटवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID इथं तुम्हाला टाकायचे आहे. UPI ID काय लागणार मित्रांनो मी सांगू शकतो. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो पेमेंट सक्सेसफुली झालेले आहे. अशा प्रकारे इथे पेमेंट करायचं आहे. इथं क्लोज करायचं आहे. तुम्हाला सर्व मेसेज येणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा भरला गेलेला आहे. तुम्हाला आता पुढील मेरिट लिस्टची वाट बघायची. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी असंच आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.